नमस्कार मंडळी. कोणतीही रस्साभाजी करताना सर्वात प्रथम करावं लागतं ते वाटण. परंतु आज आपण कोणतेही वाटण न करता चपाती, भाकरी आणि भाताबरोबर खाता येईल अशी रसरशीत वांग्याची रस्साभाजी करणार आहोत. आता तुम्हाला वाटेल वाटण न करता रस्साभाजी कशी करायची, तर त्यासाठी आज संपूर्ण व्हिडिओ तर पाहावंच लागेल. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, पोह्याच्या चमच्याने 3 चमचे भाजलेला दाण्याचा कूट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा पळी कच्चं तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. आता वांग्याची भाजी किती करणार आहात ना, त्यानुसार तुम्ही ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. आता भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. तो म्हणजे पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा चणा डाळीचं पीठ. चणा डाळीचं पीठ घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा तरी येतोच आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला देखील ही भाजी खूप सुंदर अशी लागते. अजिबात पाणी घालण्याची देखील आवश्यकता नाही. तर या ठिकाणी सर्व जिन्नस मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहेत. एका बाजूला मसाला तर तयारच झालेला आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण वांगी चिरून घेऊयात. तर आज मी कृष्णाकाठची प्रसिद्ध अशी हिरवीगार ताजी टवटवीत वांगी घेतलेली आहेत. तुमच्याकडे अशा प्रकारची वांगी असेल ना तर नक्की हीच वांगी घ्या, त्यामुळे रस्साभाजीला खूप छान टेस्ट येते. आता वांगी चिरताना मी दाखवल्याप्रमाणे संपूर्ण वांग्याचा देठ न काढता थोडासा देठ ठेवला ना तर देठ देखील रस्साभाजीमध्ये खूप चवीला लागतो. मधोमध अशा प्रकारे भाग करून वांगी आतमध्ये किडली आहेत का नाही ती पाहून घ्यावीत. वांगी चिरल्यानंतर ती लगेच काळी पडतात, म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये ती घालून घ्यावीत. आता खूप जास्त मोठी वांगी असतील ना तर वांग्याच्या तुम्ही मधोमध 2 फोडी केल्या तरीही चालेल, परंतु मी घेतलेली वांगी छोटी असल्यामुळे मी अख्खीच ठेवणार आहे. नेहमी एकाच प्रकारचे वाटण करून रस्साभाजी करण्यापेक्षा मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की ही भाजी करून पहा आणि मला खात्री आहे एकदा केली ना तर परत कराल. संपूर्ण वांगी चिरून झाल्यानंतर मावेल तेवढा प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरून घ्यावा. नेहमी आपण भरली वांगी करण्यासाठी ज्याप्रमाणे मसाला भरतो ना त्याचप्रमाणे वांग्यांमध्ये या ठिकाणी मी मसाला भरून घेतलेला आहे. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील ही रस्साभाजी खाऊ शकतो, त्यामुळे इतर कोणतीही सुकी भाजी करण्याची देखील आवश्यकता नाही. कधी खूप कंटाळा आला किंवा आयत्या वेळी तुम्हाला वांग्याची भाजी करायची असेल ना तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे. मी दाखवल्याप्रमाणे एकदा रस्साभाजी केली ना तर एक चपाती जास्तच खाल. हा मसाला वापरून रस्साभाजी करायची नसेल ना तर भरलं वांगं देखील करू शकता, ते देखील खूप टेस्टी असं लागतं. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून कुकरमध्ये देखील तुम्ही ही वांगी वाफवून घेऊ शकता, ती देखील खूप टेस्टी लागतात. चला तर आता वांगी भरून झालेली आहेत, लगेच आपण रस्साभाजी करायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये अर्धा पळी तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई, जिरे, आलं लसणाची पेस्ट टाकून तेलामध्ये 1 मिनिटभर छान परतून घेऊयात. या वांग्याच्या रस्साभाजीमध्ये चणा डाळीचं पीठ घातल्यामुळे छान दाटसरपणा तरी येतोच आणि रस्साभाजी देखील खूप टेस्टी अशी लागते. आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर चिमूटभर हिंग आणि भरून घेतलेली संपूर्ण वांगी तेलामध्ये सोडून 1 ते 2 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊयात. आता वांग्यांमध्ये भरून जो मसाला शिल्लक राहिलेला आहे ना तो देखील घालून घेऊयात. आता वांगी छान परतून घेत असताना गॅसची आच कुठेही मोठी न करता मंदच आचेवरती छान ती परतून घ्यावीत. वांगी अशी परतून घेतल्यामुळे छान मऊसर अशी शिजली जातात. 1 मिनिटभर वांगी छान परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावरती आपण एक ताट ठेवूयात. ठेवलेल्या ताटामध्ये आपण ग्लासभर पाणी घालून घेऊयात
आता रस्सा भाजी किती करायची आहे ना त्यानुसार ताटामध्ये पाणी घालावे. पाणी ओतल्यानंतर फक्त 2 मिनटं आपण छान ही वांगी वाफवून घेऊयात. 2 मिनटानंतर आता आपण त्यामध्ये ताटातील संपूर्ण पाणी ओतून घेऊयात. आता अजून मी त्यामध्ये बाउलमध्ये जो मसाला होता ना त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते देखील पाणी भाजीमध्ये ओतून घेतलेले आहे. आता मंद ते मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटं छानपैकी आपण भाजीला कड काढून घेऊयात. सुरुवातीला मसाला करताना मीठ घातलेलेच आहे, परंतु तुम्हाला मीठ थोडं कमी वाटत असेल ना तर ह्या स्टेपला रस्सा भाजीमध्ये मीठ टाकलं तरीही चालेल. अधूनमधून अशा प्रकारे वांगी व्यवस्थित रश्श्यामध्ये हलवून घ्यावी जेणेकरून ती एकसारखी व्यवस्थित शिजली जातील. आता तुम्हाला पाहूनच कळालं असेल रस्सा भाजीला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. मोठ्या आचेवरती कोणतीही रस्सा भाजी करताना कड काढला ना तर काय होतं, रस्सा भाजीला हवा तसा अजिबात कलर येत नाही. मंद ते मध्यम आचेवरती कोणतीही रस्सा भाजी केली ना तर त्यातील पदार्थ देखील छान शिजला जातो आणि रंग देखील पहा किती सुंदर असा येतो. चला तर आपण ही रस्सा भाजी आता सर्व करून घेऊयात. आता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्याशिवाय कोणताच पदार्थ हा पूर्ण होत नाही. तर मग तुम्हाला ही बिना वाटणाची माझी वांग्याची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली ना ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. चला तर आता आपण ही वांग्याची रस्सा भाजी सर्व करून घेऊयात. वांगी देखील छान भाजीमध्ये मऊसर अशी शिजलेली आहे आणि देठ काढलेला नसल्यामुळे ना तुम्ही एकदा नक्की शिजलेला देठ खाऊन पहा किती सुंदर असा लागतो. चला तर वेळ न घालवता लगेच ही वांग्याची रस्सा भाजी आजच करा. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.